आपण याच्या संदर्भात रिहर्सल घेतली, बेसिक स्वरूपाचे गणित घेतले. तर आज आपल्याला लेखी स्वरूपाचे गणित घ्यायचे. आता मसावी म्हणजे काय सांगा? महत्तम सामायिक विभाजक. मसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाजक किंवा लघुत्तम साधारण विभाजक. तर मसावी म्हणजे काय? मोठ्यात मोठ्या पाड्यानं सर्व संख्येला भाग जाणे, म्हणून त्या मोठ्यात मोठ्या पाड्याचं नाव काय? मसावी. लसावी म्हणजे काय? मोठ्यात मोठ्या पाड्यानं सर्व संख्येला भाग जाऊन शेवटच्या 2 अंकाला भाग न जाणे, त्यावेळेस लसावी ब्लॉक होतो. आणि लसावी म्हणजेच काय? बाळच्या संख्येचा गुणाकार. या संदर्भात माहिती आपण काल बघितली. तर आज आपल्याला लेखी गणित बघायचे. 2 संख्येचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती? आता सरावासाठी एक्सरसाइजचे प्रश्न चालू झालेले आहे. तर मग आता इथे काय दिलंय? मसावी दिलाय, लसावी दिलाय. त्यापैकी एक संख्या दिली, दुसरी संख्या काढायची. दुसरी संख्या काढण्यासाठी मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. सांगा, दुसरी संख्या काढण्यासाठी मसावी. समजलं? मसावी किती सांगा? 15, लसावी 420 आहे. म्हणजे 15 गुणिला किती? 420. मसावीच्या खाली मसावी मांडला, लसावीच्या खाली लसावी मांडला. एक संख्या किती सांगा? 105 आहे. तर आम्हाला काय करायचंय? दुसरी संख्या काढायची. गुणिला 105 आहे तर काय होईल? भागीला 105. 15 आणि 105 कोणत्या पाड्यामध्ये? 15च्या. 15 1 15, 15 7 105. 7 आणि 42 कोणत्या पाड्यामध्ये? 7च्या. शून्य कुठे पडून जात नाही. 7 1 7, 7 सकम 42, हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. 60 1 60. तर मग आता दुसरी संख्या कोणती आली सांगा? 60. समजलं? 2 संख्याचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 7 व 280 आहे. त्यापैकी एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती? लक्ष विचलित होऊ देऊ नका, बिलकुल लक्ष द्यायचं. तुटून पडायचंय. आवाज वी निघला पाहिजे, पायाच्या आड्या नको, झांबल झुंबलपणा बिलकुल नको. ज्या वेळेस आपलं काम चालू होतं तर मी इतरांपेक्षा कसं पुढे राहीन हे बघायचंय. माझं काम आठवून टाकीन, पुन्हा मी पुढच्या कामाला एक्स्ट्रा कामासाठी लागेल. लक्षात? मला बैल बनायचं नाही, मला गाढव बनायचं नाही. मला काय करायचं? घोड्याचा गुण घ्यायचा आहे. मला बैलाचा गुण नको, गाढवाचा गुण नको. आता बैलाला काय होतं माहिती का? पुराणा असतोय हातामध्ये किंवा काडी असते हातामध्ये, आणि त्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस आपल्याला बैलाला हकलल्या जातंय काडीनं आणि पुराण्यानं, त्यावेळेस आपण त्याला हकलतो, त्यावेळेस ते चालायला लागतं. गाढवाला जेव्हा सांगितलं जातं तू चाल, तेव्हा ते चालतंय. पण घोड्यात त्याला काय होतं माहिती? आता काम संपलं, आता पुढचं काम करायचं काम नाही. दोघाला बी असं वाटतंय. पण घोडा असा असतो त्या ठिकाणी, पहिलं काम संपलं की लगेच दुसऱ्या कामासाठी तयार होतो. हा घोड्याचा आम्हाला गुण घ्यायचा आहे. म्हणून काम चालूच असताना घोड्यासारखं त्या ठिकाणी काय करायचं? लसलशीत राहायचंय. आळस नको. आळस त्यागा काटकसरीने मागा. काटकसर केली नाही तर दुःखाचे दिवस येणार. म्हणून आळसाला आणि काय काय सांगितलं? आळस त्यागायचा आहे, काटकसर करायची, दुःखाचे दिवस बाजूला घालायचे असेल तर. आलं तुमच्या लक्षात? चला मग लक्ष द्या. 2 संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 7 व 280 आहे. त्यापैकी एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती? बोला. काय अवघड काम आहे. एखादाच बोलतो, बाकीचं निसतं त्याला आवाज नाही निघत. अरे तुम्ही तरुण आहे ना, युवक हे, तुमच्यामध्ये जोश आणि होश पाहिजे. बोला. मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. माझ्या एकट्याचा आवाज तुमच्यापेक्षा जास्त निघतोय. सांगा मसावी किती सांगा? 7. लसावी किती? 280. त्यापैकी एक संख्या किती आहे? 35 गुणिला दुसरी संख्या. मग गुणिला 35 तर काय होईल? भागेला 35. 7 आणि 35 कोणत्या पाड्यामध्ये? 7च्या. 7 1 7, 7 5 35. 5 आणि 280 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या. 5 1 5, 5 5 25. 3 झाले. 5 7 35. हा 5 5 1 30. मग आता इथे किती आहे? 56 आणि 1. 56 1 56. दुसरी संख्या किती आली सांगा? 56.
दोन संख्येचा गुणाकार 34, 56 असून त्यांचा मसावी 24 आहे, तर त्या संख्याचा लसावी किती? काय दिलं इथं? दोन संख्येचा गुणाकार दिलाय, त्याच्यानंतर मसावी 24 दिला, काय काढायचं? लसावी. मग आता लसावी काढण्यासाठी सूत्र कोणतं वापरायचं? जमलं नाही, काय म्हणायचं? मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. मसावी किती आहे? 24. काय काढायचं? लसावी. मग आता सांगा दोन संख्येचा गुणाकार किती आहे? 34, 56. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे काय? दोन संख्येचा गुणाकार. समजलं? गुणिला 24 हे तर काय होईल? भागीला 24. 24 आणि 34, 56 कोणत्या पाड्यामध्ये? दखन का 12च्या पाड्यामध्ये घेऊ? 12च्या घेतो. 12 दोन्ही 24, 12 दोन्ही 24, 34 म्हणून 24 गेले, 10 राहिले. 12 आठी 96, 105 म्हणून 96 गेले, 9 राहिले. 12 आठी 96. 2 आणि 288 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे एक बे, बे 144, 288. 288चे निम्मे किती होतात? 144. तर 144 हा लसावी आलेला आहे. दोन संख्येचा गुणाकार 50, 70 असून त्यांचा मसावी 390 आहे, तर त्या संख्येचा लसावी किती? इथे काय दिलं? दोन संख्येचा गुणाकार. मसावी किती दिलाय? हाय का? पहा त्याच्यामध्ये 390 आहे का? आहे ना? तर मग आता इथं लसावी काढण्यासाठी नाही, मसावी इतकं नसन, आहे का? हा ठीक आहे. तर सांगा मग लसावी काढण्यासाठी हा लसावी का मसावी आहे? हा लसावी आहे ना, तिथं लसावी करा. तर इथं लसावी दिलेला आहे, आम्हाला काय करायचं आहे? राईट आहे का? आणि इथं मसावी काढायचं आहे. तर मसावी काढण्यासाठी थांबायचं नाही, थांबला तो संपला. बोला, मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे काय? दोन संख्येचा गुणाकार. दोन संख्येचा गुणाकार किती आहे? 50, 70. त्यापैकी लसावी किती आहे? 390. तर मसावी आम्हाला काढायचा आहे. गुणिला 390 येते, काय होईल? एका शून्याला एका शून्यानं काढायचा. 39 आणि 507 कोणत्या पाड्यामध्ये? 13च्या किंवा 3च्या. 13 39. तर आम्ही सोप्या सोपे 3च्या घेऊ. म्हणजे 3 1 3, 3 3 9. 3 1 3, किती राहिले? 2. इथे बनले 20. 3 सक 18, किती राहिले? 2. 3 9 27. 13चा वर्ग 169 माहितीये. मग आता सांगा 13 आणि 169 कोणत्या पाड्यात आहे? 13च्या. 13 1 13, 13 13 169. म्हणून या ठिकाणी मसावी किती आला सांगा? 13. दोन संख्येचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी 15 आहे, तर त्या संख्याचा लसावी किती? वाचता वाचता लक्षात ठेवायचंय, कारण अंक चुकायला नको. तर मग आता इथं सांगा काय काढायचं? लसावी काढायचा आहे. इथं दोन संख्येचा गुणाकार दिलाय आणि मसावी किती दिलाय? 15 दिलाय. आम्हाला काय करायचंय? लसावी काढायचा. लसावी काढण्यासाठी सांगा, मसावी काढण्यासाठी अर्धे तर गचकूनच जातात. इंटरेस्ट ठेवायचं, इंटरेस्ट घ्यायचं काम नाही पडणार कधीच. आत्महत्या फक्त कशामुळे होते? अज्ञानामुळे होतात. तर नॉलेज असेल ना, तर अंधार जर असेल तर अंधाराच्या पलीकडे उजेड असतो, ज्याच्याकडे नॉलेज त्याला समजते. अडचणीच्या पलीकडे अडचणी सोडलेल्या असतील. अडचणी कुपटी असते तुम्हाला पक्क होण्यासाठी, त्याच्यामुळे तुम्हाला शिकावं लागणार आहे. सांगा मसावी किती आहे? 15. आणि लसावी काढायचा आहे. दोन संख्येचा गुणाकार 6300 आहे. गुणिला 15 आहे तर काय होईल? भागीला 15. 15 आणि 630 कोणत्या पाड्यामध्ये? 15च्या. 15 आहे का? 15 15 चौक 60. किती राहिले सांगा? 3. 15 दोन्ही 30. हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. तर लसावी किती आला सांगा मग? 420. पुढचा प्रश्न बघा. दोन संख्येचा गुणाकार 6480 असून त्यांचा मसावी 18 आहे, तर त्या संख्येचा लसावी किती? दोन संख्येचा गुणाकार दिलाय, इथं मसावी दिलाय, आम्हाला काढायचा लसावी. सांगा मग लसावी काढण्यासाठी
असं नको बाळ, पत्रकार बनवून जमत नाही आपल्याला. एक एक डोळ्यानं पाहायचंय, ऐकायचंय, अनंत मांडणी करायची. हा बोला सगळेजण, मस्त सांगा. लसावी काढण्यासाठी समजलं. आता मसावी किती दिलेला आहे? 18. आम्हाला काय करायचंय? लसावी काढायचा. दोन संख्येचा गुणाकार किती आहे? 64 80 गुणिला 18 तर काय होईल? भागेला 18. 18 आणि 648 कोणत्या पाड्यामध्ये? 6च्या नाही किंवा 18च्या पाड्यामध्ये. मग सांगा कोणते घेऊ? मग असं नाही जमणार का? 18 1 18, 18 3 54, 10 राहिले म्हणजे 108 झाले, आणि 18 सक 108. तर मग आता हा शून्य उचलायचा, लिहायचा. तर मग लसावी किती आला सांगा? मग 360. पुढचं गणित पहा. 3 अंकी दोन संख्येचा गुणाकार. काय म्हणलं? पुन्हा प्रश्न पहा. 3 अंकी दोन संख्येचा गुणाकार. 2 अंकी आहे का? ठीक आहे, इथं 2 अंकी लिहू. 2 अंकी दोन संख्येचा गुणाकार एकूण 70 12 असून त्यांचा मसावी 24 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? मोठी संख्या काढा का लहान संख्या काढा. पण आम्हाला अगोदर काय माहित पाहिजे? 2 आवायचा गुणाकार. मग आता इथं लसावी काढण्यासाठी काय म्हणायचं? मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. तर मग आता दोन संख्येच्या गुणाकाराला आपण काय करतो? इकडे गुणिला मसावी, तर तिकडे भागीला मसावी करतो का नाही? म्हणून इकडे गुणिला 24 आहे मसावी, तिकडे काय होईल? भागीला 24. तर इथं काय निघन? लसावी निघन. काय निघल? लसावी निघल. तर सांगा मग कोणत्या पाड्यामध्ये? 12चे घ्या. 12 दोन्ही, त्याच्यानंतर 12 पंच 60, 9 राहिले. 12 साती किती राहिले? 7. 12 सकम 72. त्यानंतर 2 आणि 576 2च्या. बे क बे, बे दोन्ही 4, 1 राहिला. बे 8 16, 1 राहिला. बे 8 16, 288 हा काय आहे? लसावी आहे. मग सांगा 2 आवायचा गुणाकार म्हणजेच लसावी. आपण सांगा 2 आवायचा गुणाकार म्हणजेच लसावी आपण मसावी. लसावी किती सांगा? 288 भागीला किती? 24. 24 आणि 288 कोणत्या पाड्यात आहे? 24च्या जरी असेल तर आपल्या अवसानामध्ये 12चे घ्या. सांगा 12 दोन्ही, किंवा सांगा तुम्हाला कोणतं आवडतंय? ठीक आहे 24चे घेऊ. मग सांगा इथं 24 1 24, 24 1 24 अवसाना दे. 28 म्हणून 24 गेले किती राहिले? 4, आणि 24 दोन्ही 48. तर मग 2 आवायचा गुणाकार किती आला सांगा? 12. आणि याला 2 आवायचा गुणाकार म्हणजे काय? पट. यालाच 12 पट असं म्हणतात. 2 आवायचा गुणाकार 12 आहे. 2 आवायचा गुणाकार म्हणजे काय? 12 पट. समजलं? तर मग आता याच्या लगतचे 2 अवयव कोणते सांगा? 3 गुणिला 4. मोठा अवयव कोणता आहे? 4. तर मोठी संख्या काढण्यासाठी मोठा अवयव गुणिला मसावी. मोठी संख्या काढण्यासाठी लहान संख्या काढण्यासाठी लहान अवयव गुणिला मसावी. तर मग आता मसावी किती आहे सांगा? 24 आहे. आता 24 चौक किती? 96. तर मोठी संख्या कोणती निघाली सांगा? 96. किती नंबर पर्याय? इथं ना, इथं 96 करूया. समजलं? आणि लहान संख्या काढायची असेल तर 24 त्रिक 72. समजलं का?